नमस्कार सर्वांना, सुप्रभात. आणि आपल्या आजच्या छान आणि छोट्याशा अशा व्लॉगमध्ये सगळ्यांचं मी अमृता स्वागत करत आहे. तर आज आहे माझं हळदी कुंकू आणि छान अशी रांगोळी वगैरे काढून मस्तपैकी तयारी करून घेतलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की मकर संक्रांत माझी कशी झाली होती. त्याच दिवशी माझा हात फ्रॅक्चर झाला होता, म्हणून काय माझी मकर संक्रांत तेवढी छान नव्हती झाली. पण माझं वाण घ्यायचं बाकी राहून गेलं होतं, त्याचप्रमाणे विडे घ्यायचे पण बाकी राहून गेले होते. नाहीतर तुमच्या मनात प्रश्न येतीलच की विडे आत्ता कसं काय. तर आमच्या भागात ना विडे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी घेतात, काही भागांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशीच घेतात, ओसून आलं का लगेचच. पण माझं तेही बाकीच राहून गेलं होतं कारण माझा हात बांधलेला होता म्हणून. आणि आज आहे रथसप्तमी, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यांचं कोणाचं व्यवसायचं राहिलेलं असतं ना काही प्रॉब्लेममुळं, ते लोकांचं रथसप्तमीच्या दिवशी होतं. म्हणजे आज छोटी संक्रांत असते, म्हणून मी आजच्याच दिवशी विडे पण घेणार आहे आणि हळदी कुंकू पण करणार आहे. तर हे जे करंट मी आणले होते ना त्याच्यामध्ये मी हळद आणि कुंकू भरून घेतलं. करंट खाली देण्यापेक्षा हळदी कुंकू भरून दिलेलं जास्त चांगलं राहील मला असं वाटलं, म्हणून मी त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून घेतलं. आणि विडे घ्यायची तयारी करते मी. तर विडे म्हणजे माझा 7 वस्तूंचा विडा असतो. नागवेलीची पानं, खारीक, खोबरं, लवंग, इलायची, हळकुंड आणि सुपारी, अशा या 7 वस्तू असतात माझ्या विड्यांवरती. मी विडे मांडून घेतले. त्याच्यानंतर मला बाकी पण अजून तयारी करून घ्यायची आहे, रेडी पण व्हायचे. तर विडे घ्यायची त्या दिवशी बाकी राहिल्यामुळे आज मी विडेसुद्धा घेते बरं का. नाहीतर आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच घेतले जातात. आणि बघा इथं सगळी विड्याची तयारी करून घेतलेली आहे, करंड भरून घेतलेले आहेत, परत त्यांना पॅक करून घेतलेले. आणि बाकी पण सगळी तयारी माझी होण्यातच आलेली आहे, म्हणजे झाली आहे म्हणायला पण काही हरकत नाही. तर बघू शकता इथं प्लेट्स काढून ठेवलेत मी नाश्त्यासाठी. आणि नाश्त्यासाठी मी बाहेरूनच ऑर्डर केले, खमणी ऑर्डर केलेली आहे. खमणी म्हणजे ही गुजराती डिश आहे बरं का, खूप फेवरेट आहे या लोकांची, ते आवडीने खातात. त्यासोबत ग्रीन चटणीसुद्धा आहे. आणि ही शेव खमणी असते, या खमणीवरती शेव टाकून खातात, बारीक शेव टाकून. ही पण तयारी करून ठेवलेली आहे. आणि बाकी चहाचं बाकी आहे, चहा पण टाकून ठेवणार आहे मी. इकडे पण सगळं झालेले, आता हॉलमध्ये फक्त सतरंजा वगैरे टाकायचं बाकी आहे. त्याच्यानंतर मग मी साडी वगैरे नेसून रेडी होईल. आणि दारात बघू शकता रांगोळी माझ्या पिल्लूने काढलेली आहे, म्हणजे आरवीने काढलेली आहे ही रांगोळी. आणि किती छान काढली बघा. मी थोडंसं तिला गाईड केलं, मधून मधून थोडं पानाची शेप वगैरे काढून दिले, बाकी तिनेच केलं सगळं. आणि आता सगळी तयारी झाली आणि आता मी रेडी होते. तर माझा श्रृंगार इथं सगळा रेडी आहे, काढून ठेवलाय मी. तो परिधान करते आणि मग फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर चला, आता साडी पण नेसून झाली. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवली होती साडी तुम्हाला ही घालणार म्हणून, तर ती साडी घातलेली आहे. आणि नेसल्यानंतर साडी कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. साधं सिंपलच तयार झाले. मला जास्त मेकअप करताही येत नाही आणि आवडतही नाही. करायचा प्रयत्न केला तरी मला तो आवडत नाही, मला साधं सिंपलच आवडतं. आणि नथ वगैरे घालून घेतली, साधा सिंपल जुडा बनवून एक आर्टिफिशियल फ्लावर लावून दिलं त्याच्यात गुलाबाचं. आणि अशा प्रकारे मी सिंपल आणि साधी एकदम रेडी झालेली आहे. तर कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ते इकडे बघू शकता चहा पण ठेवला, कप वगैरे काढून ठेवलं, सगळं काढून ठेवलं. म्हणजे बायकांना खूप घाई असते जायची असं असतं, म्हणून इकडे विडे पण आणून घेतले, पुढं वाण आणून घेतलं, हळदी कुंकू चक्की वगैरे आणूनच ठेवलं. आणि इकडं थोड्या बायका आलेल्या 2-4 त्या बसल्यात वाट बघत, दुसऱ्या बायका अजून यायच्या बाकी आहेत. आणि यावर्षी मला हळदी कुंकाला अजिबात काही एवढी मजा आली नाही, कारण माझ्या जवळच्या 4-5 मैत्रिणी आल्या नाहीत. कारण गुजराती लग्नाची तारीख होती आज, रथसप्तमीच्या दिवशी खूप मोठी तारीख होती. कारण माझ्या आजूबाजूच्या 4 जणी ज्या माझ्या क्लोज फ्रेंड आहेत चांगल्या, त्या लग्नाला गेलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्या आल्या नाही. आणि माझ्यासाठी हा लास्ट ऑप्शन होता, रथसप्तमीच्या दिवशी मला घ्यायचंच होतं संक्रांतीचं सगळं करून. कारण इथून पुढे आपल्याकडे हळदी कुंकू आणि ववसा किंवा विडे वगैरे करत नाहीत. हा महिना आपला रथसप्तमीच्या आजच्याच दिवशी संपून जातो, म्हणून नाविलाजाने मी केला. आणि बाकी 4-5 जणी आहेत त्या पण संध्याकाळी येणार आहेत. तर त्या जेवढ्या 5-7 जणी जेवढ्या जमा झाल्या ना, तेवढ्यांमध्येच मी हळदी कुंकू करून घेतलं. आणि 2 जणी आधीच येऊन गेल्या घाईगडबडीमध्ये, कारण त्यांना अजून दुसरीकडे 2 ठिकाणी जायचं होतं. मग असं माझं झालं हळदी कुंकू घाईगडबडीमध्ये, काही नियोजन नाही, काही प्लॅनिंग. म्हणजे प्लॅनिंग तर होतं, पण मग कोणी येऊ शकलं नाही जास्त, म्हणून मला जरा बोरिंग वाटत होतं मला. नाहीतर माझं खूप प्लॅनिंग होतं की लेट का होईना पण छान करायचं, पण मला नाही करता आलं ते. आणि ह्या मराठी बायका असतात ना, गावाकडे खूप मजा येते मकर संक्रांतीला पण, हळदी कुंकाला पण. या बायकांना नाही आपलं कल्चर माहिती नसतं, म्हणजे आपल्या रूढी परंपरा काहीच माहिती नसतं. त्यांना आपल्याला सांगावं लागतं हळदी कुंकू हे असं करा तसं करा. परत त्यांचे 10 प्रश्न. वाण आणि ओटी जरी भरली ना तरी ते विचारतात, हे इसका क्या करना, फिर खाना क्या, पूजा करनी क्या, गाय को खिलाना क्या,
मग त्याच्यामुळं मी यावर्षी वाणाने ओटीच भरली नाही यांची. असं पण मला लेट झालं होतं, म्हटलं जाऊ द्या चालेल. ह्या बायका हजार प्रश्न करतात, काय काय म्हणतात की नको मग इथेच राहू द्या, हे पूजेचं वाण आम्ही काय करू ह्याचं. त्याच्यामुळं मग मी ओटीच भरली नाही वाणांनी. आणि अशा प्रकारे माझी हळदी कुंकू झालं आणि मग सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला लगेचच. आणि दीदींची खूप मदत होती मला बरं का. दीदींनी आज खूप मदत केली, म्हणजे किचनमधलं सगळं काम दीदींनीच केलं, कारण आज रविवार होता आणि दीदींना सुट्टी होती. मी वरची सगळी कामं करून घेतली, भांडे कपडे झाडून पुसून आणायचं ठेवायचं आणि बाकी सगळी तयारी मी करून घेतली बघा. सुट्टीच्या दिवशी खूप मदत होती दीदींची. तर सगळ्यांना नाश्ता दिला, सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. सगळ्या बायका सोबत आल्या ना एकत्र तर फोटो वगैरे काढायला अजून छान मजा येते आणि चांगलं वाटतं. तर तसं झालं नाही माझं पण. माझा पण नाईलाज होता आणि रथसप्तमीच्या दिवशी शेवटचा दिवस असतो, त्याच्यामुळं मला वेळेतच करायचं होतं, म्हणून मग नाईलाजाने मी करून घेतलं. हळदी कुंकू कसं झालं नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.